आज सगळं महाराष्ट्राचं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ते वांद्रेच्या पोट निवडणुकीकडे लागलं होतं आणि निवडणुकीचा निकालही आला. नारायण राणे यांचा दणदणीत पराभव झाला. तृप्ती सावंत निवडून आल्या, पण त्यानंतर जो विजयोत्सव साजरा करण्यात आला शिवसेनेने त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष गेलं आणि त्या विषयावर मी चर्चा करतोय. या चर्चेमध्ये वांद्र्याचा पराभव कसा झाला किंवा शिवसेनेचा विजय कसा झाला याविषयी मी या विषयालाही स्पर्श करणार. पण मी अरविंद भोसले यांच्याकडे जाणार आहे. भोसले साहेब, माजी मुख्यमंत्री पदावर राहिलेला व्यक्ती समजा निवडणुकीत उभा राहतो, त्यांचा पराभव झाल्यानंतर अशा प्रकारचं वर्तन योग्य नाही हे राहीताई सांगतायत, शरद रणपिसे आणि प्रताप थोरात सांगतात. बोला तुम्ही आता. साहेब, तुम्ही उपदेशाचं जे इंजेक्शन देताना ते जरा दोन्ही बाजूला दिलं असतं ना. म्हणजे जे नारायण राणेंनी मागच्या दिवशी प्रचारात जे पेरलं ना ते दुर्दैवाने आता उडवलं असं म्हणायची वेळ आलेली आहे. त्यांनी प्रचारामध्ये जर समजा ती ठालची भाषा वापरली नसती. शनिवारची गोष्ट आहे, मतदानाच्या दिवशी माजी खासदार निलेशजी राणे यांनी शिवसेनेचे सचिव ज्यांनी निलेश राणे यांना जवळजवळ 5.5 लाख मतांनी हरवलं आहे, त्यांच्याबद्दल जवळजवळ 29 मिनिट एका वृत्तवाहिनीवरती ज्या स्वरूपातल्या शिव्या दिल्या होत्या हा विषय असेल. स्वतः नारायण राणे जेव्हा 2005ची टंटोलीची पोटनिवडणूक जेव्हा निवडून आले तेव्हा मुंबईमध्ये मातोश्रीच्या बाहेर शिवसेनेच्या नेत्यांच्या घराच्या बाहेर ज्या फटाक्यांची आतषबाजी चालू केली तो विषय असेल किंवा त्या उपर सांगतो तुम्हाला की आत्ता या निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसचे जे काही नेते आहेत ज्यांना समाजामध्ये स्थान आहे ते सुद्धा प्रचारापासून लांब राहिले. मी आरोप करत नाही, वस्तुस्थिती आहे, आपण खाजगीमध्ये त्यांना विचारू शकता. प्रचारामध्ये जेव्हा राणेंना लक्षात आलं की काय अडचणी निर्माण होत आहेत तर तिथले वांद्रेचे माजी आमदार, त्यांचं स्वतः नाव घेत नाही, तुम्ही म्हणा असेल तर नाव पण देतो, जनार्दन चांदूरकर, त्यांनी ज्या भाषेमध्ये ज्या शिव्या हसडल्या. भोसले साहेब, मी गेली 28 वर्ष पत्रकारिता करतोय. मी कुणाचं तोंड दाबलं नाही, मी कुणाचं ऐकून घेतलं नाही. तुम्हाला जे बोलायचं ते तुम्ही आपलं मत मांडू शकता. हा उपदेशाचा डोस नाहीये भोसले साहेब, हा उपदेशाचा डोस नाहीये. महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रकारचे चित्र कधीही पाहायला मिळालेलं नाही. मी नारायण राणेंची बाजू घेत नाही, मी कुणाची बाजू घेत नाहीये. राजकारणाला वेगळी दिशा देण्याचा तुमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्रीपदी तुम्हीच पाठवला आणि हाच उमेदवार जेव्हा तुमच्यापासून गद्दारी करून बाहेर गेला असं तुम्ही म्हणताय तर त्याच्या विरोधात अशा प्रकारचं वर्तन योग्य आहे का? बस म्हणजे तुमच्या प्रश्नामध्ये तुमचं उत्तर सापडलंय. गद्दारी म्हणजे हे सर्वसामान्य माणूस, शाखा प्रमुख, नगरसेवक, आमदार, BSTचे चेअरमन, दुग्ध विकास मंत्री, महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री ज्या शिवसेना प्रमुखांमुळे झाला, ती व्यक्ती एका आसुरी महत्वाकांक्षेमुळे जेव्हा शिवसेना संपवण्याची भाषा करायला लागली आणि त्यामुळे समजा काही शिवसैनिकांचा समजा कुठेतरी तोल गेला असेल तर साहेब मला कळत नाही. म्हणजे उडदा माझी काळी डोळे थोडा विषय असू शकतो, तोल गेला असेल हे मान्य करा ना तुम्ही. नाही आहेत भोसलेजी, तोल गेला असेल हे मान्य करा. मी वेगळ्या विषयावर चर्चा सुरू करतो. तुम्ही मला उपदेशाचे डोस पासा असं म्हणता तुम्ही. मी इथं मान्यवर बसलेले आहेत, त्यांना मी सांगितलं नाही तुम्ही असं बोला म्हणून. तेच म्हणायचंय नाही, मी राहीताईंना सांगितलं नाही मी असं बोला म्हणून. हे त्यांची मतं आहेत. मी राहीताईंना सुद्धा मी मराठी एका आम्ही वाहिनीवरती होतो कारण इलेक्शनच्या दरम्यान हे घडत होतं. अक्षरशः शिव्या आम्हाला दिल्या जात होत्या. तरी सुद्धा साहेब एक माझी विनंती आठवली साहेब, प्रचारामध्ये असं कधी घडलं का हो? तुम्ही पाहताय 20-22 दिवस प्रचार चालू होता, कुठे शिवसेनेतून बॅलन्स गेला का? एखादी NC तरी शिवसेनेच्या माध्यमातून झाली का? तर आम्ही ठरवलं होतं आपल्याला लक्ष आपल्या समोर आपलं जे आहे ते वेगळं आहे. किती समोरून जरी समजा आपल्याला उसवण्याचा प्रयत्न झाला, शिव्या जरी दिल्या गेल्या, कुठेतरी प्रचार फेऱ्या समोरासमोर आल्यानंतरही समजा काही आटण तांडव झाला तरी आपण संयम सोडायचा नाही. हे आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही पाळलं, कळलं का? परंतु दुर्दैवाने हा कडेलोट कधी झाला मतदानाच्या दिवशी. स्वतः राणे यांनी म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नाते नारायण राणे यांनी त्यांचे माजी खासदार जे चिरंजीव त्यांनी अक्षरशः आमच्या संयमाची परीक्षा पाहिली हो. तुम्ही आमच्या भावना जरा समजून घ्या ना. निषेधार्ह नक्कीच आहे. भोसले साहेब, अशा सगळ्या गोष्टींचा माध्यम निषेध करतात, पत्रकार हे निषेध करतात, पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी केलं म्हणून तुम्ही करायचं नाही. कुणी डाय मारली म्हणून आम्ही वासरू नाही मारणार साहेब. चला ठीक आहे, ठीक आहे, आमच्याकडे सौजन्य तेवढं तारतम्य आहे. चला ठीक आहे. मी शरद रणपिसे यांच्याकडे जातो. भोसले यांचा आरोप आहे की नारायण राणे यांच्याकडून अशा प्रकारचं वर्तन झाल्यामुळे कदाचित ही प्रतिक्रिया असेल. शरदजी बोला. नाही, मला त्याच विषयावर बोलायचं आहे. मगासपासून जे चाललेलं आहे की नारायण राणेंनी गद्दारी केली, तर नारायण राणेंनी गद्दारी केलेलीच नाहीये.
त्यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यात आलं आणि विषय असा होता, आजही महाराष्ट्रामध्ये सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दल सगळ्यांनाच आदर आहे. ते एक व्यक्तिमत्व चांगल्याच प्रकारचं होतं. राणेंनीही कधी बाळासाहेबांचा उपमर्द केला नाही, पण बाळासाहेबांच्या हयातीमध्ये एक असा इतिहास घडला की पुत्र श्रेष्ठ का पुतण्या श्रेष्ठ असा एक निर्णय घेण्याची वेळ आली आणि विधानसभेची लोकसभेची तिकीटं विकली जात होती असा आरोप राणेंनी केला आणि राणे म्हणाले मी पुरावे देतो. आजचा विषय माझं ऐकून तर घ्या, माझं ऐकून तर घ्या. नाही नाही नाही, मी बरोबर चाललोय. तुम्ही म्हणताय गद्दारी केली, गद्दारीचा प्रश्न कुठे होता? तिकीट कार्याध्यक्ष तिकीट विकतात लोकसभेची विधानसभेची आणि मी त्याचे पुरावे देतो. कार्याध्यक्ष ते पुरावे घ्यायला समोर आले नाही आणि शेवटी त्यांना शिवसेनेतून कुठं गद्दारी केलेली आहे? प्रश्नच येत नाही गद्दारीचा. म्हणून हा गद्दारी जे म्हणतात ना, राणे साहेबांनी बिलकुल गद्दारी केलेली नाही. शिवसेनेने त्यांना पक्षातून काढलं. त्यांनी कार्याध्यक्षांना आव्हान दिलं होतं की तुम्ही तिकीट कशी विकली, कोणाकडून पैसे घेतले, मी पुरावे देतो त्याचे. त्यावेळेला कार्याध्यक्ष गप्प बसले. मग राणेंची गद्दारी आले कुठे? पुरावे दिले का? कार्याध्यक्ष आलेच नाही ना पुरावे घ्यायला. चॅलेंज स्वीकारलंच नाही. त्यांनी पुरावे द्यायची भाषा दिली होती, घ्यायला या असं बोलले नव्हते उद्धव साहेबांना. अहो पुरावे राणेंचा स्वभाव कार्याध्यक्षांनी चॅलेंज तर स्वीकारायला पाहिजे ना. एक शब्द बोलले नाही कार्याध्यक्ष. सुभाषनगर मधले पुरावे देतो पाहिजे तेवढे. म्हणून नारायण राणेंनी शिवसेनेची गद्दारी केली असं मी म्हणणार नाही. जो इतिहास आहे तो इतिहास आहे. राणेंनी गद्दारी केली नाही, शिवसेनेने त्यांना पक्षातून काढलं आणि म्हणून त्यांना काँग्रेसमध्ये यावं लागलं. हे लक्षामध्ये घ्या. तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवतो मी. चला ठीक आहे. भोसले साहेब आणि शरदजी थांबा, मी राहीताई यांच्याकडे जातो. राहीताई, मी चर्चा जी करतो ती अत्यंत याला ब्रॉड कॅनव्हास आहे. कारण महाराष्ट्राचं राजकारण हे खूप ॲग्रेसिव्ह जरी असलं तरी ते संसदीय आहे. द्वेष जरी असला, अनेक जिल्ह्यांमध्ये एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या जातात, पण सार्वजनिक जीवनात जेव्हा ते एकत्र येतात किंवा सार्वजनिक जीवनात अशा प्रकारचे जेव्हा काही क्षण येतात तेव्हा मात्र अत्यंत संयम दाखवला जातो. अरविंद भोसले ज्या प्रकारचं मांडणी करतायत ती तुम्हाला योग्य वाटते का? आणि त्याचमुळे कदाचित शिवसैनिक उत्साहात आले असतील. नाही, कसं आहे की नारायण राणे हे एकटेच पक्ष सोडून गेलेत का, म्हणजे दुसऱ्या पक्षात गेलेत का? आता रणपिसेंनी सांगितलं की त्यांना काढलेलं होतं, ते गद्दार नाही आहेत. जे काय असेल काढलं किंवा ते बाहेर पडले कसंही असेल, पण ते दुसऱ्या पक्षात गेले. दुसऱ्या पक्षामध्ये प्रत्येक जण जातोय. खरं म्हणजे की ह्या पक्षातून त्या पक्षात निवडणुका जवळ आल्यावर तर केवढा आयाराम गयाराम सगळे असतात की त्याला काही धर्मबंधच नाहीये. कोण कुठल्याही पक्षात आजकाल उठून जातो. धर्मनिरपेक्ष इतके दिवस म्हणायचे तरी सुद्धा आता कुठल्याही पक्षात शिवसेनेत जातात, भाजपमध्ये जातात, भाजप शिवसेनेत जातात, शिवसेना भाजपमध्ये जातं. सगळेजण एक कुठल्याही पक्षात त्यांना योग्य वाटतं त्या पक्षात जातात. त्या राणेच गेलेत काय फक्त? त्यामुळे राणेंच्या बद्दलचा जो इतका हेट्रेड ह्या लोकांच्या मध्ये आहे, मला असं वाटतं की राणेंचं जे नेतृत्व आहे ते कुठेतरी राणे पुन्हा त्या काँग्रेस पक्षाला जास्त बळ मिळवून देतील की काय, ही आता एखाद्या वेळेला ह्यांच्या मनात भीती असू शकेल. आणि त्याच्यामुळे हे राणेंच्या वरती जे द्वेषाचं राजकारण सुरू झालेलं आहे. जर राणेंची मुलं वेगळी भाषा वापरत असतील. चला ठीक आहे राहीताई, मी नंतर तुमच्याकडे येतो. अरविंदजी, मी नंतर तुमच्याकडे येतो. प्रतापजी, मला सांगा की द्वेषाचं राजकारण इथून पुढे राणे वर्सेस शिवसेना पाहायला मिळेल? नक्की मिळेल, तसंच होईल. ते मला उलटी भीती वाटते की ज्या वेळेला इंदिरा गांधी हारल्या, कायम विरोधकांनी त्यांना फोकसमध्ये ठेवलं, पराकुटीचा त्यांचा द्वेष केला, खूप टीका केली. त्यांना अनुल्लेखानं कधीही मारलं नाही. त्यामुळं इंदिरा गांधींचं पुनरुज्जीवन झालं, हा इतिहास आहे. आता नाराणे खरं पडलेले आहेत. काँग्रेस पक्षामध्ये त्यांना कोणीही वाली नाही आहे खऱ्या अर्थानं. कारण काँग्रेस पक्षामध्ये आणि इतरही अनेक पक्षामध्ये सरपटणारे प्राणी वाढू शकतात. तुम्ही थोडंसं जरा गुरगुरलं की तुम्हाला तिथं काही स्थान नसतं. अशा परिस्थितीमध्ये सुंठी वाचून खोकला गेला. काँग्रेसमधली आजची रिॲक्शन ही रिलीफची आहे अनेक ठिकाणची. परंतु हे आल्यानंतर शिवसेना इतका द्वेष करते त्यांचा
तो द्वेष केल्यामुळं नारायण राणेंना त्याच्यामधून पुनरुज्जीवन होईल का काय अशी शंका मला येते. हा इतिहासात अशा गोष्टी घडलेल्या आहेत. वास्तविक महाराष्ट्राचा एक माजी मुख्यमंत्री दुसऱ्यांदा हारलेला आहे. हा नंतरच्या काळामध्ये अनुल्लेखानं खरं बाजूला सारण्याचा शिवसेनेसाठीचा विषय आहे, परंतु शिवसेना ते न करता राणेंना अजूनही हिरो पडले तरी त्यांना हिरो करण्याचा जो काही प्रयत्न आहे, अनुल्लेख केला तर राणे संपतील. काँग्रेसमध्ये त्यांना वाली नाही, परंतु शिवसेनेचं काय उलटं राजकारण चाललं आहे असं आहे. त्यांनी काय करावं, मी उपदेशाचा डोस पाजणार नाही, मी काय चाललं आहे तेवढं फक्त त्याची नोंद करील मीडियामध्ये लोकांच्यासाठी. उपदेशाचं डोस पाजण्याचं काम आमचं नाहीच आहे. चला भोसले साहेब बोला आता. साहेब, आपण जे सूचना करताय त्या सूचना निश्चित स्वागतार्ह आहेत. मी सूचना नाही करत, परंतु मी अनालिसिस पुण्यात आपल्याला करतोय. विनंती माझा करू हाही माझा नाही आणि तोही माझा नाहीये. नाही ठीक आहे, परंतु आपल्यासारख्या थोरा मोठ्यांच्या ज्या काही ॲनालिसिस आहे ते मी सूचना म्हणून देईल. परंतु पुन्हा छोटीशी विनंती करतो की आता येत्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीने ह्या निवडणुकीमध्ये राणेंचा जो पराभव झाला, तो पराभव होण्याच्या पाठीमागे काँग्रेसच्या माध्यमातून अतिशय शांत आणि थंड डोक्याने जे काही राजकारण खेळलं गेलं, तर तो राजकारण जर समजा विषय घेतला तर राणेंचा पराभव हा काँग्रेसच्या माध्यमातून त्यांच्यासमोर लादला गेलेला विषय आहे. खरं तर या विषयासाठी माझ्याकडे एक वेगळा शब्द होता, परंतु पुन्हा तो उर्मटपणा म्हणून तुम्ही वापराल म्हणून मी तो वापरत नाहीये. लोकशाही वस्तुस्थिती आहे, तुम्ही लोकशाही आहे. फक्त एवढी सूचना करेल की तुम्ही सार्वजनिक जीवनात आहात, संसदीय शब्द वापरा आणि ऐकायचं नसेल तर बिलकुल आपले शब्द वापरा. नाही नको, त्यावर जरा तो परत उर्मटपणा होईल कळला. परंतु हा राजकारणामध्ये हा राणेंसारख्या एक व्यक्ती जे मुख्यमंत्री पदापर्यंत शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने पोहोचली होती आणि त्यांच्यासमोर मी पुन्हा तर सांगतो महिनाभरापूर्वी तृप्ती वहिनींच्या समोर गेलेली व्यक्ती आज एवढ्या ढाईने परत कसे पुढे आले, तर चला, ठीक काँग्रेसकडून आहे. त्यांना अरविंद भोसले एक तुम्हाला आपण व्यक्तीपेक्षा राजकारणावरती बोलू. त्या राजकारणाचा महाराष्ट्रावरती या लोकांच्या विकासावरती काय परिणाम होईल बिलकुल किंवा आणि त्याच्यावरती माझा आपण विषय जास्त तोच बोलू. आहे की अशा प्रकारचं प्रदर्शन करून राजकारणावर त्याचा काय परिणाम होणार आहे. नारायण राणे यांचा पराभव झाला असं म्हणण्यापेक्षा तुम्ही काँग्रेसचा पराभव झाला असं का नाही म्हणत आहे. आणि त्याच्यामुळे शिवसैनिक सुद्धा हा काँग्रेसचा पराभव नाहीये. आठवले साहेब माझी आपल्याला नम्र विनंती, जरा इलेक्शन मध्ये मी तिथे 22 दिवस काम केलेलं आहे त्या संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये. आधी सकाळी 8 ते मला फक्त मुद्दा कंप्लीट करून द्या की हा काँग्रेसचा पराभव मी म्हणणार नाही, कारण जे मी पाहिलेलं आहे त्यावरून सांगतो. मी शिवसेनेचा प्रवक्ता असताना सुद्धा मी जबाबदारीने सांगतो काँग्रेसचा पराभव नाही तो एवढ्यासाठी की फक्त इलेक्शनचा नारायण राणे यांचा फॉर्म भरण्यासाठी काँग्रेसची दिग्गज मंडळी तिथे आली होती. परंतु काँग्रेसच्या ज्या मान्यवरांना समाजामध्ये स्थान आहे असे मान्यवर त्यानंतर प्रचारामध्ये कुठेही दिसले नाहीत. राणेंच्या सोबत प्रचारामध्ये कोण होते तर कृपा शंकर सिंग, ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, SITची चौकशी चालू आहे. आणि त्यामुळे हा जो पराभव आहे हा काँग्रेस आयचा नसून हा काँग्रेस राणे काँग्रेसचा पराभव आहे. आणि राणे काँग्रेस म्हणजे काय ते येत्या काही दिवसामध्ये स्वतः नारायण राणे हेच समोर येऊन सांगतील की माझ्या पराभवासाठी काँग्रेसच्या कुडचडच्या लोकांनी कसे कसे तिथे सुरुंग लावले होते आणि मला अडचणीमध्ये आणण्यासाठी कशी त्यांनी विरोधकांशी हात मिळवून केली होती, ते स्वतः राणे येऊन इथे आपल्या समोर सांगतील. ठीक.